दोन किंवा अधिक देश, राज्ये, सरकारे किंवा गट यांच्यात शस्त्रांचा वापर करून केलेला तीव्र, हिंसक आणि संघटित संघर्ष म्हणजे युद्ध. सामान्यतः दीर्घकाळ चालणार, मोठ्या प्रमाणावर विनाश, जीवितहानी आणि सामाजिक आर्थिक व्यत्यय घडून आणणारं युद्ध. राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी किंवा जमिनीच्या वादासाठी लढलं जाणारं युद्ध. पण या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि होतो तो फक्त विध्वंस. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा फटका आता सामान्य भारतीय नागरिकांना बसताना दिसतोय. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जा संकट ओढवू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. भारतातही पडसाद उमटले असून आता संपूर्ण भारतात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढविण्यात आल्यात. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर सुमारे 115 रुपयांनी महागला आहे. आजपासूनच म्हणजे 7 मार्चपासून हा बदल लागू करण्यात आलाय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत विना अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची किंमत 853 रुपयांवरून 913 रुपये झाली आहे. दिल्ली व्यतिरिक्त इतर प्रमुख शहरांमध्येही अशीच वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत सिलेंडरचा दर 912.50 रुपये झालाय, तर कोलकातामध्ये आता सिलेंडरचा दर 939 वर पोहोचलाय. चेन्नईमध्ये सुधारित दरानुसार सिलेंडरची किंमत 928.50 रुपये झाली आहे. जगाला तेल आणि गॅसचा पुरवठा करणाऱ्या साखळीमध्ये महत्त्वाचा असलेल्या पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यामुळे जगावर ऊर्जा संकट ओढावलंय असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय. स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ झाली असली तरी हे शेजारील देशांपेक्षा कमी आहे असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर दरात वाढ होण्याबरोबरच रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक LPG सिलेंडरमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115 रुपयांनी वाढून ती 1883 रुपये झाली आहे, तर मुंबईत आता त्याची किंमत 1835 रुपये झाली आहे. वर्षभरापासून व्यावसायिक LPG दरात वारंवार वाढ झाली असून एकूण 300 रुपयांपेक्षाही अधिकची वाढ नोंदवली गेली आहे. युद्धामुळे जर का माणसे मारली जात असतील, लोकांची विचारसरणी बदलत असेल, महागाई वाढत असेल आणि सर्वात महत्त्वाचं एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत असेल तर युद्ध हवंय कशाला? अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.